नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। तर आता मी झालो आहे ध्वजारोहणासाठी कोलाडला जात आहे। त्याचं कारण म्हणजे मी आमच्या गावात जाऊ शकतो किंवा मराठी शाळेत जाऊ शकतो किंवा मी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जाऊ शकतो। पण तिकडे जाण्याचं कारण म्हणजे तिकडे राष्ट्रगीत 500 इन्स्ट्रुमेंटवर वाजवणार आहे, ते पाहायला मी जात आहे। तर चला, आता बाहेर थंडी खूप आहे, गाडीवर तर जामच लागणार आहे। स्वेटर तर काय घातला नाही, आता बघूया। कोलाड कॉलेजला पोहोचलो, त्यानंतर ध्वजारोहण वगैरे झालं। जागा भेटल्यानंतर बसलो आणि मस्तपैकी सुमधुर संगीत ऐकत संगीताचा आनंद लुटत होतो। खूपच भारी वाटत होता। हा एक रेकॉर्डच असेल, कारण की बहुतेक 500 इन्स्ट्रुमेंटवर राष्ट्रगीत वाजवणार आहेत, त्यामुळे गर्दीसुद्धा खूप आहे।
ब्लॉग खूप छोटा झालेला आहे, पण तुम्हाला सांगतो जवळपास 500 इन्स्ट्रुमेंट 14 वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे तर त्यामध्ये एक पकवाज असेल, हार्मोनियम असेल, ढोलकी असेल, पियानो असेल, परत बासरी झाली, परत पॅड झाला, अजून खूप सारे, म्हणजे एकूण 14 वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट तिथे वाजवले होते. तिथे तर खूपच भारी वाटत होता. व्हिडिओमध्ये तसा फील नाही, पण तिथे जी वाईब होती ना ती तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्हाला तिथेच यायला पाहिजे होता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.